अमरेली नंदन हे तिदान अमरेली नंदन हे तिदान रतियाना वाजली अमर रतियाना वाजली अमर ट्रबल वाढवा कडक करा बाकी काही आवाज भरपूर आहे एकदम सुंदर आहे. रामकृष्ण रूप बहताल चली रूप बहताल चली रूप बहताल चली रूप बहताल
ऐसी जोडी करा राम कंठी धरा, 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 ऐसी चुके तेरा गर्भवास, तेरा गर्भवास, तेरा गर्भवास, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, जोडी करा राम कंठी धरा, जोडी करा राम कंठी धरा, ऐसी चुके तेरा गर्भवास, तेरा गर्भवास, तेरा गर्भवास, शिवंत अति प्रिया पुत्र धन, अति प्रिया पुत्र धन, शिवंत अति प्रिया पुत्र धन, अति प्रिया पुत्र जाचा सीन तेची फळ, नाव खड करा सहस्र नामाचे, नाव खड करा सहस्र नामाचे, जे भव सिंधूची तडी पावे, जे भव सिंधूची तडी पावे, शिवंत अति प्रिया पुत्र धन, अति प्रिया पुत्र धन, शिवंत अति प्रिया पुत्र धन, अति प्रिया पुत्र धन, जाचा सीन तेची फळ, म्हणे काळा तोंडावरी, म्हणे काळा तोंडावरी, भात भरा हरी राम भारी, हरी राम
शिवंताची प्रिय पुत्र धन शिवंताची प्रिय पुत्र धन जगाचा दिन त्याची बळ तुम्ही इकडून बसा वाटतं इथे हा इथं बसा तिथं बसा महिला मंडळ पुढे पुढे सरकार या पुढे या अजून महिला यायच्या समोर पाठीमागून आले पाठीमागं बसते या पुढं आई या पुढं ऐसे जोडी करारा ऐसी जोडी करारा ऐसी जोडी करा राम भक्ती धरा ऐसी जोडी करा ऐसे जोडी करारा ऐसी जोडी करारा ऐसी जोडी करा राम भक्ती धरा ऐसी जोडी करा राम भक्ती धरा तेरे रुके फेरा बबासा तेरे रुके फेरा बबासा आशीर्वाद
ऐसी जोडी कराला ऐसी जोडी कराला ऐसी जोडी करा ऐसी जोडी करा ऐसी जोडी करा विजयाचा
ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज शिरोमणी सावता महाराज हरिनाथ भगवान सच्चिदानंद श्रीपाद भगवान सच्चिदानंद रामदास भगवान सच्चिदानंद मारुति भगवान अवरात चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान रामचंद्र भगवान सब संतन की ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंत अटी प्रिय पुत्र धन बीज ज्याचा सीन तिची फळ नाव धड करा सहस्र नामाची जे भव सिंधूची तडी पावे नाशिवंत अटी प्रिय पुत्र धन बीज ज्याचा सीन तिची फळ तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भराहारी राम बाली नाशिवंताटी प्रिय पुत्र धन बीज ज्याचा सीन तिची फळ गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोग पीठे तटे भीमरत्यावरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे
ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृश्यम तत्वमस्यादि लक्षणम एक नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावार्थितम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं यं ब्रह्मावरुणेन्द्रमरुतास्तुवन्ति दिवेस्तवे वेदेव सात्पत्कुर्म प्रेषदे गाद्यन्त्यं सामगः ध्यानावस्थितगत्यन पश्यन्त्यं योगिनो यशान्तं न विदुसुरसुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयुत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता श्रीपादनाथम गुरुराज वैरम मोक्ष नाम ज्ञानदानज्ञ दक्षम गोटी क्षेत्र निवासम तम नमामि वेद विद्या वरिष्ठ माता माझ्या भावा अंतराय नको देवा आले बाबा ते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून आले बाबा ते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे आले बाबा ते करीतो तुझे नाम उच्चारितो विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त घटिका कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग आहे.
महाराज आपल्याला या अभंगातून सांगतात, ऐसी जोडी करा राम कंठी धरा. अशाची संगत करा, अशाची जोडी करा. कशाची? जेणेकरून राम आपल्या मुखात नाही, वाणीत नाही, हा कशात? कंठात धारण करता येईल. त्या रामाचं नामस्मरण आपण कशानं नामस्मरण करतो? मुखानं, तोंडानं. पण इथं महाराज सांगताय मुखाचं काम नाही, भक्ती करणं तोंडाचा विषय नाही. बरोबर, तोंडाचा विषय संपला. आपल्याला वाण्या किती आहे? आपल्याला एकच माहिती, आपल्याला 4 वाण्या, वैखरी, मध्यमा, परा आणि पश्यंती. वैखरी वाणीचा भजन करण्याचा विषय नाही. भजन कोणतं? टाळ, पखवाज, विना, कीर्तन, हे भजन नाही. इथं महाराजांना दुसरं भजन सांगायचंय, ज्याला आपण भक्ती म्हणतो. हे जे दिसतंय हे भजन कसं करावं त्याच्यासाठी कीर्तन प्रवचन. विठ्ठला विठ्ठला हो, महाराजांना इथं जे भजन सांगायचंय ते वेगळं आहे. आणि महाराज सांगतात त्याला हे मुखानं ते भजन करता येत नाही. मग कुठलं मुख लागतं? कुठली वाणी लागते? तर जेणेकरून आपलं कंठामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण आपल्याला धारण करता येईल, अशाची तुम्ही काय करा? संगत करा, त्याला जोडीदार बनवा, त्याचा शोध घ्या, जेणेकरून तो आपल्या कंठामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण अखंड चालू करून देईल. नवे मी कोण आहे याची मला जाणीव करून देईल. मी कुठून आलो, मला जायचंय कुठं, हे सगळे उत्तर त्याच्यामध्येच असतात महाराज. पण आपल्याला काय करायचंय? कुणाचा शोध घ्यायचा? याचा जो आपल्याला आपली ओळख करून देईल त्याचा शोध घ्यायचा आहे. ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. बरं, असं केल्यानं काय होईल? एरवी बी आपला संसार चालूच आहे. देवदेव केला तरी चालूच राहतो आणि नाही केलं तरी चालूच आहे ना. मग करायचं कशा करताना? तर महाराज सांगतात ह्यो जो गर्भवासाचा फेर आहे, आत्यंतिक दुःखाची यातना कशामध्ये? या फेऱ्यामध्ये. मग ती संपली पाहिजे. कवरलो किती वेळा जन्म यावे आणि किती व्हावे फजित. मरायचं जन्माला यायचं, मरायचं जन्माला यायचं, असं किती दिवस चालायचंय? त्याला कधीतरी त्याला संपवलं पाहिजे. आणि त्या संपवण्याचं फक्त एक मानवच दे. इतर योनीच्या ठाई हा विचार नाही. आणि कहे नाही बोधे, आणि कहे नाही बोधे, आणि कहे नाही बोधे, आणि कहे देई घरे देवाचे भजन, आणि कहे नाही बोधे, आणि कहे देई घरे देवाचे भजन, आणि कहे नाही बोधे, आणि कहे याच देही घडे देवाचे भजन. ह्याच देहाला देवाचं भजन करता येतं. हे ज्ञान दुसरीकडे कुठल्याही योनीत नाहीये. त्यामुळं महाराज सांगतात का आपला सुंदर असा देह मिळालेला आहे आपल्याला. मग त्याने आपण ज्याच्यासाठी आलोय ते कार्य साध्य करून घ्या. आणि काय होईल? असा जर जोडीदार केला, असा परमार्थ केला, असं भजन जर आपण केलं तर त्या गर्भवासाच्या दुःखातून आपण काय होऊ? निवृत्त होऊन जाऊ. पुन्हा जन्माला यायचं नाही आणि मरायचं नाही. मग आता हे करताना आपण म्हणू महाराज आमच्या मागत आम्ही खूप मोठा परिवार सांभाळतोय, आम्ही खूप मोठा परिवार करून ठेवलाय. त्यामध्ये आमचे मुलं असतील, पत्नी असतील, आई वडील असतील, सर्व काही खूप काही मोठं आमचं कुटुंब आहे. पण महाराज सांगतात नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन. प्रिया नाम पत्नी. महाराज म्हणतात हे काय आहे? सगळं नाशिवंत आहे.
नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीण तेची फळ. काय म्हणतात महाराज सांगतात हे नाशिवंत आहे. आपण जर म्हणायला लागलो महाराज कस काय नाशिवंत आहे, आमचे मुलं आम्हाला दिसतात, आमचं घर आहे, दार आहे, गाडी आहे, घोडा आहे, सगळं काही आहे व्यवस्थित, आमचं सगळं आयुष्य जन्मल्यापासून तर मरेपर्यंत आम्हाला इथंच राहायचंय, यांच्या सोबतच राहायचंय आणि आम्ही एकूणाराला साथ करणार आहे, आणि तुम्ही म्हणतात नाशिवंत आहे. हो नाशिवंत जे त्याचा सविस्तर वृत्तांत आपण पुढे पाहू. आणि नाशिवंत का बरं आहे, हे जे बीज आहे उत्पत्तीचं जे बीज आहे, आपण जुनी म्हणे पहा, ज्याचा कटाळा त्याचाच वानुळा. हा अगदी त्याच पद्धतीनं जे बीज आहे का, ते ज्याचा सीन आहे तेच फळ आहे, तेच फळ आहे, तेच बीज आहे. काय नाशिवंत मुळात नाश पावणार. हा तर महाराज सांगतात मग आपल्याला काय करायचंय, सर्वात पहिले तो शोधायचा आणि आपली ही जे नाव आहे कोणती, ही मानवरूपी मनुष्य देहाची ही जी नाव आहे हिला धड करायची. धड म्हणजे चांगली करायची. मग चांगली नाही का, आपल्याला डोळे आहे, कान आहे, नाक आहे, हात आहे, पाय आहे, सर्व काही आहे, पण महाराज म्हणतात ती धड करायची. धड करा म्हणतात याचा अर्थ असा होतो की ती धड नसली पाहिजे. मग ती कशी आहे ते पण आपण पुढे पाहू. नाव धड करा सहस्र नामाची, जे भवसिंधूची थडी पावे, जेणेकरून आपल्या मोठं आपल्या समोर एवढा मोठा खूप काही असा महासागर मोठा समुद्र आहे, तो आपल्याला काय करायचा आहे, पार करायचा आहे. आणि तो समुद्र पार करत असताना आपल्याला अडचण नाही भासली पाहिजे, अडचण नाही आली पाहिजे. त्याच्या करताना महाराज म्हणतात नाव धड करा सहस्र नामाची, जे भवसिंधूची थडी पावे. आणि शेवटच्या चरणात महाराज सांगतात आपल्या सर्वांना कशाची भीती हो, मरायची भीती आपल्याला. आपल्या सर्वांना आहे, कुणाजवळ काहीही असल, छोटा असल मोठा असल, गरीब असल श्रीमंत असल, लहान असल मोठा असल, जो कोणीही असल, प्रत्येकाला आज भीती आहे मरणाची. आणि त्या भीतीवर काही साधन आहे का, मग मरण टाळता येतं का कुणाला, नाही टाळता येत माय बाप, ते जावंच लागतं. आपली इच्छा असली तरीही आणि नसली तरीही ते ज्याचं आहे त्याला द्यावाच लागतं. पण त्याच्यामध्ये जो काळ घेऊन जातो तर त्या काळाच्या तावडीतून आपल्याला सुटका करता येते आणि ज्याच्याकडून हे मिळालं त्याच्या स्वाधीन आपल्याला करता येतं. त्यामुळंच महाराज सांगतात तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, बाता बरा हरी राम बाणी, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा सीन तेची फळ. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी काही परिहार द्यायचा म्हणजे तो असा, आज श्री क्षेत्र ताजनापूर तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि सुंदर असं गाव आणि या गावातील असणारे सुंदर असं ज्यांचं कुटुंब आहे त्या कुटुंबातील एक आपण ज्यांना कर्ते व्यक्ती म्हणतो असे असणारे आमचे स्वर्गवासी कैलासवासी अशोक जयवंतराव पाटील कारभार यांना ही इहलोकाची यात्रा संपून आज 1 वर्ष पूर्ण झालाय आणि त्या निमित्तानं हा नियोजित आयोजित कार्यक्रम आता 1 वर्ष पूर्ण झाला आणि हा कार्यक्रम करावाच लागतो का? हो, ही रामापासून प्रभू रामचंद्रापासून चालत आलेली परंपरा आहे. प्रभू रामचंद्र आपल्या पिताजींच्या अंत्यविधीलाही नव्हते, पण मग त्यांनी त्यांचं पूर्ण काम आपलं पिंडदान जेवढं मुलाचं कर्तव्य आहे ते पूर्णपणे पार पडलं आणि 1 वर्षानंतर वर्ष श्राद्ध करून आपल्याला ही परंपरा लावून दिली माय बापा. हो, मग आता खरोखर त्यांना जाऊन तर 1 वर्ष झाला. मग जे आपण जे करतोय
त्याचं फळ त्यांना मिळेल का किंवा मिळतंय का का नुसतंच करायचं ह्यो करतो म्हणून दुसऱ्यानी करायचं असं आहे का नाही माय बापो मिळतं म्हणूनच तर हे चालत आलेली परंपरा आहे आता ते कसं मिळतं त्याचा सविस्तर वृत्तांत आपण पुढे पाहू जो आपला आत्मा आहे आपल्याला जसे 4 वाणे माय बापो तसे आपल्याला 4 देह सुद्धा आहे स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण असे 4 देह आहे आपल्याला आता आपला स्थूल देह आहे तो 5चा होता ज्याच्याकडून उसणं आणला होता काळाकडून त्याच्या स्वाधीन केला नंतर सूक्ष्मदेह मिळतो आपल्याला 13 दिवसापर्यंत माणूस ज्या वेळेस जातो त्यावेळेस 13 दिवसापर्यंत त्या घरामध्ये तो आत्मा तिथंच असतो 13व्या दिवशी आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा ते आत्मा 1 वर्षापर्यंत म्हणजे आजचं जे वर्ष श्राद्ध आहे या वर्ष श्राद्धापर्यंत तो आत्मा त्या परिसरामध्ये आपलं कर्म धर्म संयोगानं जसं कर्म असेल त्या पद्धतीनुसार आपलं घर शोधत राहतो पुढील जन्म कुठपर्यंत 1 वर्षापर्यंत आणि 1 वर्षाच्या नंतर ज्या वेळेस आपण नैवेद्य दाखवू त्यावेळेस ते पुढील जन्मासाठी तत्पर असतं पण त्यामध्ये बऱ्याचशा काही गडबडी होतात त्या साधू संतांना त्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे तो विषय आपण पुढे घेऊ त्यांच्या पश्चामध्ये त्यांच्या पत्नी आहे गंगा भागीरथी जानकाबाई जयवंतराव माफ करा त्यांच्या आई आहे आई पण आहे अजून त्यांच्यावाल्या गंगा भागीरथी जानकाबाई जयवंतराव कारभार या माऊलीला 4 सुपुत्र होते त्यांच्यापैकी हे 1 जण आणि त्यांच्या पश्चामध्ये त्यांना अजून 3 भाऊ पण आहे श्री बाळासाहेब जयवंतराव कारभार आणि श्री रमेश जयवंतराव कारभार आणि सोमनाथ जयवंतराव कारभार असे हे खूप सुंदर एखाद्याची नजर लागावी असं कुटुंब मायबाप आणि खरोखर आपलं काळापुढं काही चालत नाही आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना मायबाप हो ज्या भगवंताना जे नेमून दिलेलं जेवढं आयुष्य आहे त्या आयुष्याच्या पुढं 1 क्षणही आपल्याला थांबता येत नाही आणि जावं लागतं त्याच पद्धतीनं अगदी कैलासवासी अशोकराव पाटील यांचं आयुष्य जेवढं होतं त्यांनी एकदम सुखात समाधानानं सर्वांना सांभाळून आपलं कर्तव्य पार पाडून त्यांनी तिथपर्यंत जगले आणि त्यानंतर त्यांना एक मुलगा आहे श्री अमोल अशोक कारभार 3 मुली आहे सौभाग्यवती पुष्पा फकीरराव वाकळे सौभाग्यवती वंदना ज्ञानेश्वर वाकडे आणि सौभाग्यवती रोहिणी संदीप जाधव अशा या 3 मुली सुंदर असा परिवार छोटासा परिवार आपल्यावर ऋण असतं मातृऋण पितृऋण देवऋण ऋषीऋण असे अनेक प्रकारचे ऋण असतात आणि या ऋणातून आपल्याला मुक्त व्हावं लागतं वास्तविक जर पाहिलं तर आपल्याला मुक्त होता तर येतच नाही माता पित्याचे एवढे काही आपल्यावर उपकार आहे त्यांच्या ऋणातून आपलं चामडं जरी सोलून आपण त्यांना जोडे बनवले तरी ऋण फिटू शकत नाही एवढं माता पित्याचं ऋण आहे आपल्यावर पण काही ना काही आपल्या याच्यानुसार जे होईल त्या पद्धतीनं जेवढं शक्य होईल त्या पद्धतीनं हे परिवार ते करायचा प्रयत्न करीत आहे आपण पाहतो मायबाप गावोगावी 10व 13व्याला सुद्धा काही मुलांना वेळ नाहीये वेळ तेव्हा वर्ष श्राद्ध म्हणल्यावर खूप दूरचा विषय राहिला पण आपलं कर्तव्य पूर्ण पार पाडून या संपूर्ण कुटुंबानं अगदी एक निष्ठेनं एका भावानं त्यांचं संपूर्ण कार्य व्यवस्थितपणे पार पाडलेलं आहे
आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आवर्जून आलात. आमचे गावकरी मंडळी विनेकरी बाबा असतील, परत गावकरी सुंदर असे गायनाचार्य वारकरी मंडळी, त्यांचे सुद्धा मनापासून अगदी खूप खूप धन्यवाद. आता सुंदर अशी चाल गायली आमच्या सोबत आलेले आमचे हरिभक्त पारायण संगीत विशारद अजय अनिल महाराज वने पळसवाडीकर, त्यांचेही लाख लाख धन्यवाद. त्यानंतर हरिभक्त पारायण संगीत विशारद आमचे अण्णाभाऊ महाराज टोंपे जैतापूरकर, त्यांचेही लाख लाख धन्यवाद. त्यानंतर एकूण सुंदर गोड असा ज्यांचा पक्वादाची साथ आहे असे असणारे हरिभक्त पारायण संगीत विशारद किरण महाराज डोंगरे बोरगावकर, त्यांचेही लाख लाख धन्यवाद. सुंदर असे गावातील आपले हार्मोनियम वादक आहे, काय ना आपले गावकरी मंडळीचे काका, त्यांचेही लाख लाख धन्यवाद. आपण सर्वजण आलात, आपले सर्वांचे आभार. आणि छत्रपती शिवरायांना त्यांचं स्मरण करून, कर्मवीर संभाजी राजे यांचं स्मरण करून आपण या सेवेला सुरुवात करूया. विठाला विठाला यामध्ये प्रत्येक गावची वेगवेगळी प्रथा असते, प्रत्येक जणाचा वेगवेगळा भाव असतो. कुणाचं काही नाव विसरून राहिलं असं आपल्या प्रत्येक गावामध्ये. आता कसं आहे, आपण सर्वजण भाविक मंडळी आहे, काही गावांमध्ये कुठल्या देवताला मानतात, काही गावांमध्ये कुठल्या देवताला मानतात. आम्ही तुमच्या भागामध्ये नवीन आहे, कुठल्या एखाद्या देवाचं नाव घ्यायचं राहिलं असेल त्याबद्दल माफी मागतो. कुणाचे संत असेल, कुणाचं काही राहतं, त्याबद्दल सर्वांचे असे नाव घेणं माहीत नाही, त्यामुळं सर्वांचे माफी मागतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. विठाला ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फिरा गर्भवास, नाशिवंत अटी प्रिय पुत्र धन, बीज ज्याचा सीन त्याची फळ. माय बापा महाराज सांगतात ऐशी जोडी करा रामकंठी धरा. आपण काय करू लागलो, सर्वजण आपण भक्ती करतो, प्रत्येक जण त्याच्या पद्धतीनं जो देव आवडल त्या देवाची आपण भक्ती करत असतो. आपण गुरु पण केलेले, माळ घातलेली आहे, सकाळी उठतो, स्नान पूजा करतो, संध्याकाळी हरिपाठ करतो, वार्या करतो, आपलं सगळं काही जे त्याच्या पद्धतीनं व्यवस्थित चालू आहे, सर्वजण भक्ती करतो. पण भक्ती कुणाची करावी हे आपल्याला कळत नाही. विठाला विठाला भक्ती कुणाची होत असते, भक्ती कुणाची करावी हेच आपल्याला कळत नाही. त्यामुळं देवाची ना आपली अजून गाठ भेट नाहीये का झालेली आहे कुणाची. एखाद्याची झाली असेल तर त्यांनी वर हात करावा, कितीही वाऱ्या होऊ द्या, कितीही काही करू द्या, पण एखाद्याला देव भेटला असेल, भेटला का नाही, मग नाही आहे का. देव आहे, देव नाही म्हणायची सोय नाही, देव आहेच. मग भेटला नाही का, भेटला नाही दोन कारण आहे, एक तर आपला मार्ग चुकला, नाहीतर देव नसावा. बरोबर. मग शास्त्र सांगतं देव आहेच, देव आहे. मग आपला देव जर भेटला नसेल, आपला मार्ग काय म्हणता महाराज, आम्हाला किती दिवस झाले, आता 10-20 वर्ष झाले माळ घालून. अहो आधी शक्ती मुक्ताईनं 8 वर्षाच्या लेकरानं 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजांची गाडी पाशी करून दिली. इथं वयाचा विषय नाही, साधू संत सांगतात आपण सारिखे करीती हो, आपण सारिखे करीती तात्काळ. संत आपल्यासारखे आपल्याला तात्काळ करतात. शास्त्रांचं प्रमाणे शास्त्रकाराचं म्हणणं आहे, आणि आपण म्हणतो फक्त 10-5 वर्ष झाली माळ घालून. आजूक देवाचा ना आपला भेटीचं जाऊ द्या, स्वप्नात सुद्धा नाहीये देव.
नवे नवे देव कोणी हेच आपल्याला माहित नाही. त्यामुळं आपली गडबड झाली. मायबापो, आपण जर योग्य साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने आपण जर गेलो तर निश्चित देवाची न आपली भेट झाल्या बिगर राहणार नाही. आपण म्हणतो ते आता कुठं राहिलं का? ते तेव्हा होतो, ते संत होते, ते देव होते. आपण कोण आहे? आपण भूत आहे का? मग आपणही तेवढेच आहे. आपणही तेवढेच आहे. अनु रेणू या थोकडा तुका आकाश आहे एवढा. आपणही तेवढेच आहे. पण आपल्याला भ्रम झाला, भ्रांती झाली, अज्ञानपणाची काजळी आली आणि आपण मी कोण आहे आपलं अस्तित्व आपण विसरून गेलो. माय बापा, विठाला विठाला. पहिले आपल्याला मी जर समजला तर देव समजल. आपण देवाची प्राप्ती करायला निघालो माय बाप. पण देवाची प्राप्ती संत सांगतात अशी होत नाही. हा, देवाची प्राप्ती आपण डायरेक्ट देवाची प्राप्ती करायला निघलो त्यामुळे आपली देवाची गाठ भेट नाहीये. पण शास्त्र सांगतं संत विना प्राप्ती नाही. कुणाची प्राप्ती सांगितली? कुणाची प्राप्ती? जर देवाची प्राप्ती करायची असेल तर संत विगरती होऊ शकत नाही. मग आपण शोध कोणाचा घ्यायला पाहिजे? शोध कोणाचा? देवाचा की संतांचा घ्यायला पाहिजे? आपण कुणाचा घेऊ लागलो? इथं आपली गडबड झाली. आता आपल्याला वाटतं आमच्या जीवनात संत झाले. प्रत्येकाला काय वाटतं? आमच्या जीवनात संत झाले, खूप मोठे आमचे महाराज आहे, त्यांच्या पाठीमागं करोडोचा लावा जमा आहे, करोडोना शिष्यमंडळ आहे. आमचे संत ट्रॅक्टरनं बुंदी वाटी द्या. आमच्या संतांचा खूप मोठा आश्रम आहे. आमचे संत संन्याशी आहे. पण कीर्तन जरी करत असल संतच असल याची शाश्वती नाही. खूप मोठा आश्रम जरी थाटेल असल संतचे याची शाश्वती नाही. जर जगाला जरी पंगत देत असल संतचे याची शाश्वती नाही. कारण शास्त्र सांगतं बहु अवघड आहे संत भेटी. किती? बहु अवघड. मग खूप अवघड आहे. मग प्रत्येकाच्या जीवनात संत झाले का? अहो, संतांची भेट होणं खूप दुर्मिळ गोष्ट आहे. चंद्रामृत सुखेचे बबील असता जाता रवींद्र बेल पाय हेळा सागर तर बेल परित्या साधूची भेटी न होईल गोड प्रमाण दिलं महाराजांनी. चंद्र अमृत सुखे सेवविल असता जाता रवी धरवेल बाह्य हेरा सागर तर. महाराज सांगतात एक वेळेस हा सूर्य हातात धरता येईल का? पण शास्त्र सांगतं, महाराज सांगतात सूर्य अस्त होण्याच्या वेळेस तो एक वेळेस हातात धरता येईल. एवढा मोठा समुद्र आहे तो आपण इकडून तिकडं पोहोच जाऊ शकू. पण साधू जीवनात येणं खूप कठीण गोष्ट आहे. मग प्रत्येकाच्या जीवनात संत झाले का? आपण आपला पेपर तपासून घ्यावा. पण काही खानाखुणा असतात संत जीवनात येण्याच्या. संत जर जीवनात आले देवाची न आपली भेट व्हायला उशीरच नाही, वेळच नाही. संत आणि देव सोबत. काय? संत आणि देव सोबत.
कारण शास्त्र सांगतं संततेची देव देवतेची संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्याग देवा 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 देवते संत निमित्त त्याग देवा निमित्त त्याग देवा देवते संत निमित्त त्याग देवा निमित्त त्याग देवा देवतेची संत संततेची देव निमित्त त्या प्रतिमा मला पाहू दिसताना आपल्याला निमित्त आहे निमित्तानं ते दिसतं वास्तविक जर पाहिलं तेच देव आहे आणि तेच संत आहे संत जर जीवनात आले देव पाहण्याला देव भेटण्याला उशीरच नाही वेळच नाही लगेच आपण सारिके करीत तात्काळ प्रमाण पहिलेच झालं मग आपला आपण पेपर तपासून घ्या आपल्याला जर देव भेटला नसेल तर मग संत आपल्या जीवनात आले नाही विषय उघडे व त्याचं उत्तर उघडे प्रश्नही सरळ मान्य करा आणि पुन्हा दुसरा गुरु करण्याला उशीर लावू नका कबीरदासजी सांगतात जर आपला गुरु आपला मार्ग दाखवत नसल भगवंतापर्यंत आपल्याला घेऊन जात नसल तर त्याला बदलायला वेळ लावू नका मी नाही सांगत संत महात्म्यांचं वाक्य आहे माय बापा लगेच बदला कारण काय कारण न मिळणारा अमूल्य असा मानव देह आपल्याला मिळाला हा न मिळणारा दुर्मिळ मिळू नाही मिळाला मिळू नाही तो कसा आहे नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ नरदेह दुर्लभ जाणार दुर्लभ अमूल्य असा नरदेह मिळाला याच्यातून अर्ध आयुष्य झोपेत चाललं बायला काही आयुष्य बालपणात गेलं मग आपल्याला परमार्थ केव्हा करायचा आणि उरलेलं सगळं संसारात चाललं परमार्थाचं काय ज्याच्यासाठी जन्म झाला त्याचं काय काय भजनासी बोलले ते पाहिगा काय भजनासी बोलले ते पाहिगा काय भजनासी बोलले ते पाहिगा काय भजनासी बोलले ते आयुष्य मान मध्ये अंत आयुष्य मान मध्ये ते अजरात काय कविले ते अजरात काय वंदे भारत पीडा लोक वंदे भारत पीडा लोक भजनाची उरले ते पाहेगा राम राम स्मराधी काय भजनाची उरले ते पाहेगा राम राम स्मराधी अल्पायुष्य मानव देह शेत गणिले ते अर्धरात्र खाय माय बापा असं आयुष्य चाललं मग भजन करायचं केव्हा भजन कर नवा मिळणारा देह मिळाला आणि मिळू नाही तो कसा आहे नाशिवंत आहे कसा आहे हा नाशिवंत आहे हा देह नाशिवंत बोला भूमी
गरबा घातले हरी कीटकांचा मारा वाजून गाते आमंगल पिता बागा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा कसा आहे हा नाशिवंत आहे मलमूत्र याच्यात खूप काही रोग नाहीये हा पण काय केलं वरून ही चमडी लावून दिली म्हणजे आतमध्ये पॅक आहे पण याच्यामध्ये जर पाहिलं तर हा कसा आहे नाशिवंत देह आहे माय बापा याच्यात कधी किडे पडल कधी याच्यात रोग जळल सांगता येत नाही शाश्वती नहीं क्या करताना कल कर सो आज आज कर सो अब निकल जाएगा श्वास तो करेगा कब हा नाशिवंत असून कसा आहे क्षणभंगूर आहे हा क्षणभंगूर नाही बसवसा वारे सावध तोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल पासा हुशार आहे थोर ओळ सागा राम राम स्मरा आधी माय बापा हो संसार करायचाच आहे पण परमार्थही करायचाच आपल्याला त्याचबरोबर त्याच्या करताना परमार्थ करण्यासाठी मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला मनाना परमार्थ होत नाही कोणी म्हणल आम्ही आळंदीला गेलो माऊलीच्या समाधीवर माळ ठेवली आणि घालून घेतली शास्त्रात उल्लेख आहे का त्याचा मनाना चालतं का माळ घालेन अजिबात नाही याला आपण आपल्या भाषेमध्ये आंधळी भक्ती म्हणतो अज्ञानपणाची भक्ती नाही असं होऊन चालणार नाही असं करून चालणार नाही संत जीवनामध्ये यावं लागतात आणि असे संत जर जीवनात जर आले तर ते संत काय करतात मुखानं नाही मनानं नाही तर कंठामध्ये तो भगवंताचं नामस्मरण आपल्याला चालू करून देतात अभंगाचं पहिलं चरण ऐसी जोडी करा राम ऐसी जोडी करा ऐसी जोडी करा राम राम ऐसी जोडी करा ऐसी जोडी करा राम तुके फेरा गर्भवास 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 नाशिवंताची प्रिया पुत्रधन नाशिवंताची प्रिया पुत्रधन जिने तुके फेरा गर्भवास 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 नाशिवंताची प्रिया पुत्रधन नाशिवंताची प्रिया पुत्रधन प्रिया पुत्रधन प्रिया पुत्रधन हो ऐसी जोडी करा रामतन कंठी धरा जेने चुके फिरा गर्भवास अशांची संगत करा तर कुणाची संतांची पहिले आपल्याला संतांची संगत करणं आहे मग संत काय करतील जाय आपल्याकडे शास्त्र देतील आणि करीत बैस पाठ असं करता का नाही जाय मी तुला सगळ्या रागांची माहिती देतो आणि सगळे राग तू आता काय कर असं करता का नाही हे भजन वेगळं आहे माय बाप या भजनाला हे काय आहे ही शाळा आहे आता या शाळेमध्ये आपण जेवढा रंग भरू तेवढे याला काय येतं गोडवा लागतो आवड निर्माण होती जेवढा रंग हे मंडळी जे एवढं सुंदर खूप गोड गातात ना ही भगवंतानं दिलेलं वरदान आहे हे सर्वांना मिळत नाही सर्वांना भेटत नाही हे काय आहे हे वरदान आहे यांनी काय होतं तिकडं जाण्यासाठी त्या भगवंताचे भजन करण्यासाठी जाण्यासाठी आवड तयार होते इच्छा होते
या सुंदर गोड गायनानं ऐकलं ना, आपण संसाराचं काम करू 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 फार कंबडे मोडाला आले, शरीर जायचं काय मला. पण इथं काय होतं, आपण ते दुःख विसरतो. त्याच्यासाठी हे निर्माण केलेलं हे आपल्यासाठी हे भांडार आहे. हा, पण ते म्हणजे भजन नाहीये. आता भजन इथं वेगळं सांगायचंय, कारण हे भजन कशासाठी? हे भजन आपल्याला शेवटचा क्षण साध्य करण्यासाठी. आपलं शेवटच्या क्षणावर पुढील काय व्हायचं तो आपला काळ, ती वेळ ठरवत असते. कशासाठी करायचं? हे आपल्या शेवटच्या क्षणासाठी. मग आपण म्हणू आपण आयुष्यभर संसार करायचा, मराच्या टायमाला मग आपण राम राम म्हणायचं. माणूस गेल्याच्या नंतर पुढे जाण्यासाठी 3 मार्ग आहे. ध्यान देऊन ऐका. गेल्याच्या नंतर काय होतं पहा. हे सगळी त्या टायमात तो टाइम ठरवत असतो. आपल्याला जर जायच्या टायमाला जर समजा संसाराचं ध्यान आलं आपल्याला, मरायच्या टायमाला माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या मुलीचं कसं होईल, मला याचं शेत घ्यायचं होतं, अजून घर बांधायचं होतं राहिलं, शेजारच्याच हे घ्यायचं होतं, असं. हा, मग काय होईल? जन्म घेणे लागे वासनेचा संगे, जन्म घेणे लागे वासनेचा संगे, ओ जन्म घेणे लागे वासनेचा संगे, त्याच्या गेला हरी रूप. जन्म घेणे लागे वासनेचा संगे, त्याच्या गेला हरी रूप. हरी मोठी गाता माझ्या बळी दिसतात, हरी मोठी गाता माझ्या बळी दिसतात. जन्म घेणे लागे वासनेचा संगे, त्याच्या गेला हरी रूप. जन्म घेणे लागे वासनेचा संगे, त्याच्या गेला हरी रूप. हरी मोठी गाता बळी दिसतात, हरी मोठी गाता हरी बळी जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे हरिरूप. जशी वासना तयार होईल त्या पद्धतीने आपल्याला जन्म मिळत राहतो. बरोबर. मग आता आपण काय म्हणू, मग आम्ही काय करू? आता संसाराचं काम करू, पैसा जोपर्यंत अंगात राहील तोपर्यंत साठवू, मराच्या टायमाला मग देव करून देवाचं नाव घेऊ. पण शास्त्र सांगतं अगोदर जाते वाणी, नंतर जातो प्राण. किंवा असं नाही जरी झालं, असंच होतं, संतांची भाषा आहे. पण आपल्याला जरी वाटत असेल, मग जर आपण पॅरालिसिस झाला, आपल्याला देवाचं नाव घेता येईल का? एखाद्या वेळेस बोबड्या तेही घेता येईल, पण कोमात जर गेलो मग घेता येईल का? मग घेता येईल का? त्यामुळं ह्या वैखरी वाणीना ती गोष्ट साध्य होत नाही. या वैखरी वाणीचा तो विषयच नाहीये. मग कोणची वाणी लागती? मध्यमा. दुसरी वाणी सांगितली मध्यमा. आता मनानं म्हणता येईल का? कोमत असल्यावर तर तिथं मन बी गेलं, मनाचा विषय संपला. बरोबर. म्हणजे वैखरी चालत नाही, मध्यमा चालत नाही, तो विषय मायबाप परावाणीचा. म्हणजे ती कंठामध्ये ते संत आपल्याला कंठामध्ये ती धारण करून देतात, चित्तात धारण करून देतात. मग ती भक्ती आपली अखंड चालते. आपण झोपून असलो तरी ती भक्ती चालते, आपण बोलत असलो तरी ती भक्ती चालते. त्याला म्हणते अखंड नामस्मरण. अखंड 24 तास, 24 तासामध्ये 21,600 वेळा तो नाम जप आपला चालू राहतो. आपला सर्वांचा चालू आहे, पण आपलं तिकडं लक्ष नाही. हे वाजत से बोंब कोणी नाही कधी.
कोणी नाही कधी गाणे. हरी हरी ना म्हणता दया फेर झाली आली. हरी हरी ना म्हणता दया फेर झाली आली. दादा काठी भया मोठे पंढरी वाजली गुलाब वाजत नसे बोंब कुणी नाही का ठिकाणी, त्याचं बोंब मारायचं चालू आहे, पण आपल्याला ती ऐकायला येत नाही, समजत नाही, त्याच्या वाचून आपल्याला घेणंही नाही. मला सांगा, कुणाचा श्वास बंद आहे हो? कुणाचा बंद आहे? सर्वांचा श्वास चालू आहे, बरोबर? मग आपल्याला अजून मीच कळवलं नाही, त्यामुळं आपल्याला आपली किंमत राहिली नाही. मला सांगा, आपला जो श्वास आहे तो आपण घेतो का आपलं नाक घेतं? कोण घेतं? आपण घेतो. मग झोपल्यावर कोण घेतं? झोपल्यावर कोण घेतं आपला श्वास? हा माय बापा, एवढं सोपं नाही. मी समजणं, मी कळायला पाहिजे. जसं उदाहरणार्थ आपण म्हणतो, हे माझा मुलगा आहे, ही माझी पत्नी आहे, ही माझी गाडी आहे, हे माझं घर आहे, त्याच पद्धतीने आपण म्हणतो, हा माझा हात आहे, हा माझा पाय आहे, हे माझं डोकं आहे, हा माझा शर्ट आहे. मग मी कुठे? हे माझं पोट आहे, हे माझा चेहरा आहे, मग मी कुठे? नेमकी मी कुठे? ज्याला बोट लावू त्याला वेगळं नाव दिलेलं आहे. शरीराला, प्रत्येक पार्टला, प्रत्येक अवयवांना वेगवेगळं नाव आहे. मग मी कुठे नेमकी? हा बोरक महाराज जो दिसतोय तो का बोलतोय तो? कोणता? दिसतोय तो का बोलतोय तो? बोलतोय तो. मग दिसतोय ते काय बुजगाव नाही का? हो, बुजगावनच आहे, बुजगावनच आहे. माय बापा हो, आपण सर्वांनी लाडू खाल्लेला असेल, बरोबर? लाडू कसा आहे? कसा? गोड आहे लाडू, सर्वांनी खाल्लेला आहे, सर्वांना त्याची चव माहिती आहे, बरोबर? मग आता लाडू गोड आहे का साखर गोड आहे? इथंच आपली गडबड झाली. आपण लाडूलाच गोड समजून बसलो. माय बापा हो, हा देह म्हणजे मी नाहीये, हा देह माझा नाहीये, हा आपण काळातून उसणं आलेला आहे. मुजगा बने तोरा रक्षण से बासते. 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 शिकाय करा, शिकाय करा, संपले पतारा, संपले पतारा. मुजगा बने तोरा रक्षण से बासते. 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 गोड असं प्रमाण दिलं महाराजांनी. पहा, जसं बुजगावणार राहतं, हा, आणि ते काय करतं? चोरापासून रक्षण करत असतं. बघ, अगदी त्याच पद्धतीनं आपला जो देह आहे माय बापा, ह्यो आपला नाहीये. ह्यो देह ज्याच्या सत्तेनं बोलतो, काय? आपण ज्याच्या सत्तेनं बोलतो, ती सत्ता म्हणजे मी आहे. आपल्याला खरं वाटत नाही का बरं? मीपणा झाला, अहंकार आला, गर्व झाला, आणि त्या मीपणामुळं मीच विसरून गेलो. इतका अहंकार झाला आपल्याला का त्या मीपणामुळं मी कोण आहे हे आपण विसरून गेलो. अहंकार झाला, कमले माया केला, कमले माया केला, कमले माया केला. अहंकार झाला, तुका माया केला, तुका माया केला, तुका माया केला. आणि ज्याला तो झाला, तुकाराम महाराज सांगतात, सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. महाराज म्हणतात, अहंकार झाला आणि तो वाया गेला म्हणून समजायचं. माय बाप हो, आपणही आपल्याला जर वाटत असेल फराळावारी जावा नाही, आपलंही जीवन तसंच जावा नाही, तर संतांचा शोध घ्या. संत जीवनात आणा,
संत काय करतात? संत आपल्याला आपला विषय चालू होता, आपले जाण्याचे 3 मार्ग, आपण एकच मार्ग बघितला, दुसरा मार्ग सांगितला. कोणता? शेवटच्या श्वासाला जर त्या प्रभू रामचंद्राचं नाम जर मुखामध्ये आलं, म्हणे तुका भर नाही, तुका म्हणे तुका भर नाही, ओ तुका म्हणे तुका भर नाही, तुका म्हणे तुका भर नाही. अंतकारी दादा मारे मुका, अंतकारी दादा मारे मुका, म्हणे तुका भर नाही, तुका म्हणे तुका भर नाही, तुका म्हणे तुका भर नाही, तुका म्हणे तुका भर नाही, भर नाही. हो, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुका पार नाही. शेवटच्या श्वासाला, शेवटच्या क्षणाला त्या भगवंताचं नाम मुखात आलं तर त्याच्या सुखाला पारावर नाही. 101% आपण कुठं? वैकुंठामध्येच. यातील मात्र शंका नाही मायबाप. कारण साधू संतांचं वाक्य आजपर्यंत खोटं ठरलं नाही आणि ठरणारही नाही. जर भगवंताचं त्या आपल्या शेवटच्या क्षणाला जर त्याचं नाम जर आलं तर आपण तिकडेच जाऊ. आणि तिसरा जो मार्ग आहे, हे झाले 2, आता तिसरा एक मार्ग आहे पहा. साधू संत म्हणतात आम्हाला ते वैकुंठ नको, स्वर्ग नको, धनही नको, मुक्ती नको, काहीच नको. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा. मग कसा संत संग कसा? अर्धक्षण घडे अंतात संगती, अर्धक्षण घडे अंतात संगती. तेरे बोल शांती महात्मा, तेरे बोल शांती महात्मा. अर्धा क्षण घडे संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. जर अर्धा क्षणामध्ये जर महत पापाची जर शांती होत असेल तर संतांचा सेवळ संग अखंड लाभल्यास काय होईल? त्याची किंमत संतांना आली. त्यामुळं संत काय म्हणतात? ते काय म्हणतात? आम्हाला हा देह ठेवल्याच्या नंतर पुन्हा मानवाचाच देह मिळावा आणि मानव जन्मामध्येच पुन्हा आम्ही जेणेकरून भगवंता तुझी सेवा करू शकू. म्हणजे एक मार्ग आहे इतर योनीच्या जन्माला जाणे, दुसरा मार्ग आहे स्वर्गात किंवा वैकुंठाला जाणे, आणि तिसरा मार्ग आहे पुन्हा मनुष्य रूप धारण करून जन्माला येणे. विठाला हो मायबाप, का बरं? या नामस्मरणामध्ये एवढी काही ताकद आहे, एवढी काही ताकद आहे, खूप ताकद आहे. मग आता आपण म्हणू त्यांना जाऊन 1 वर्ष झालं, आपण जे करतोय त्यांना मिळेल का? हो मिळतं, नक्कीच मिळतं. त्यासाठी ऐका, सुंदर अशी कथा आलेली आहे. एक ब्राह्मण होता आणि तो ब्राह्मण घरी भरपूर संपत्ती, अगदी पूर्ण सुख, भगवंत सर्व काही देऊन विसरलेला, पण त्यांच्या पोटी संतान नव्हती. ते ब्राह्मण एवढे करंटे होते का त्यांच्या घरी जे पशु पक्षी होते ना त्यांना सुद्धा संतान होत नव्हती. गाय होती ना, त्या गायीला कधी वासरू नाही झालं. त्यांच्या जीवनामध्ये मुलाचं काहीच नव्हतं, मूल नावाचा विशेष नव्हता. आणि त्यांनी या लोकांचे टोमणे ऐकून ऐकून एक दिवस त्यांनी ठरवलं, आता मला कशासाठी आपण म्हणतो वारस पाहिजे, कशाला काडी लावायला लागतो ना मग, त्याच्यासाठी त्यांनी ठरवलं का आता ह्यो देह त्याग करून टाकू. आणि ते काय केले? गेले हा देह त्याग करण्यासाठी गेले.
मी तुम्हाला टाइमपास करत नाही तुमचावाला माय बापा हो. हे उदाहरण कशासाठी असतं? युक्ती पटवण्यासाठी असतं. मी तुम्हाला नामस्मरणाची ताकद सांगतोय. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे का माणूस असतानाच ती गोष्ट साध्य होते. नवे नवे गेल्यावर सुद्धा योग्य पद्धतीनं जर केलं तर मेल्यानंतरही नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे का त्या समोरच्या व्यक्तीला माणूस मोक्ष मिळवून देऊ शकतो. इतकी मोठी ताकद आहे नामस्मरणामध्ये. कशी ती ऐका आता. तो ब्राह्मण जीव देण्यासाठी गेला आणि तिथे एक ऋषी आले. ऋषी म्हणाले, थांबा, काय करताय असं? खूप काही अमूल्य नरदेव मिळाला तुम्हाला, हा, आणि हे जीवन असंच वाया घालवू नका. म्हणे मग काय करू? म्हणे मला माझ्या पोटी संतान नाहीये, हा जीव ठेवू कशासाठी? मी कुणासाठी जगू? नाही म्हणे, संतान नाहीये तरी मग काय झालं? संतानच सर्व काही आहे जीवनाचं असं नाहीये. संतानीपेक्षा खूप काही दुसरं सुख भरपूर मोठं आहे. त्या भगवंताची प्राप्ती करून घ्या. नाही म्हणे, मला संतानच पाहिजे. तुम्हाला देता येईल तर माझ्या मुलाला मला मुलगा द्यावा, नान्यता जाऊ द्या, मी माझं जीवन संपवून टाकतो. बरं म्हणे, ठीक आहे. एक फळ दिलं खायला. साधू होते, सिद्ध पुरुष होते. त्यांनी एक फळ दिलं त्यांना खायला. म्हणे, एक फळ तुमच्या पत्नीला द्या, या फळापासून तुम्हाला सुंदर असा गोजीरवाना तुमच्या पोटी जन्माला येईल. ठीक आहे म्हणे. ब्राह्मण देवता खुश झाले आणि घरी निघून गेले. आपल्या पत्नीला वृत्तांत सांगितला, पण त्याच्यामध्ये एक आट आहे म्हणे, 1 वर्षभर किमान मुलगा होईपर्यंत खाली जमिनीवर झोपावं लागल, साधारणपणे अन्न खावं लागल आणि कुठलीही चूक नाही, कुणाचाही दोष नाही करायचा, कुणाचाही मच्छर नाही करायचा. असं जीवन 1 वर्षापर्यंत जगावं लागल. ती जे त्यांची पत्नी होती का, ती आयुष्य आरामामध्ये असणारी होती. माझ्याकडून शक्य होणार नाही म्हणे ही गोष्ट. मग काय केलं? त्यांच्या पत्नीला आपल्या बहिणीला बोलून घेतलं आणि त्याच्या बहिणीला असा वृत्तांत सांगितला. बहिणीची परिस्थिती बिकट होती. बहीण म्हणे, ताई तू एक काम कर, तुझ्याकडून ही गोष्ट शक्य नाही ना? बर ठीक आहे, नको करू. मग एक काम कर, माझी परिस्थिती गरिबीची आहे, मला अगोदरच एक मुलगा आहे आणि आतापर्यंत माझी पण दुसऱ्या मुलाची तयारी आहे. मग आता काय कर, मी माझा मुलगा तुला देईन, तुला झाला असं आपण सांगून देऊ आणि तोपर्यंत आपण ते नाटक करू. ठीक आहे म्हणे, चालल. तिला पटलं आणि त्याच्या बदल्यामध्ये माझी परिस्थिती बिकट आहे, तू मला थोडंसं धन दे. ठीक आहे, तिला प्रस्ताव आवडला. म्हणजे तुला चांगलं खायला भेटल, जमिनीवर झोपाची वेळ येणार नाही, सगळं काही तुझ्या पद्धतीनं होईल असं नियोजन ठरलं. पण म्हणे, साधूभावानं दिलेलं फळ काय करायचं? म्हणे, ती गोमाता आहे, त्या गोमातेला देऊ म्हणे आपण. ते फळ त्या गाईला दिलं. ते फळ त्या गाईला दिलं आणि इकडं बघता बघता दिवस निघून गेले. मायबापा हो, मुलगा जन्माला आला आणि तो मुलगा घेऊन त्या दोघी तिथं आल्या. ब्राह्मणाला खूप आनंद झाला मुलगा पाहून. सुंदर असा मुलगा होता म्हणे. पण एक प्रॉब्लेम झाला म्हणे. काय म्हणे? मला मुलगा जन्माला आला पण मला दुग्धपान करता येऊ शकत नाही म्हणे. मग म्हणे, त्याच्यासाठी माझ्या बहिणीला पण मुलगा झाला, पण झाल्या झाल्या तो व्याला, त्याच्यामुळे मी तिला सोबत घेऊन आले. तिचं दुग्धपान केलं चालेल का? म्हणे, चालेल, काही अडचण नाही. होता तिचाच, फक्त ते नाटक केलं होतं. ती गोष्ट फक्त दोघी बहिणींना माहीत. ठीक आहे, दिवस चालत गेले. त्याच्यानंतर त्यांना वाटलं हे गाईचं कस काय, आपण गाईला फळ करून. मग त्यांना वाटलं का साधू असाच होता, पण त्या गाईला सुद्धा वासरू झालं. आता ते वासरू कसं होतं? पूर्ण शरीर मानवाचं, सगळं मानवच, फक्त कान गाईचे होते. काय? फक्त कान गाईचे. आणि जो मुलगा झाला ना, त्याचं नाव ठेवलं, त्याच्या आईचं नाव होतं धुंदली, त्यामुळं त्या मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी. धुंदुकारी मुलाचं नाव ठेवलं. आणि यो गायीपासून जन्माला आला म्हणून याचं नाव ठेवलं गोकर्ण. असे 2 मुलं ब्राह्मण म्हणे. एकही नव्हता ना, आता
दोन दोन दिले भगवंतानी. असा संसार चालू झाला त्यांचावाला. पण या धुंदुकारीचाच सगळं काही हे चाललं, लाड. आणि गोकर्णाला उरेल सुरेल खायला द्यायचं. पण गोकर्ण हुशार होता. गोकर्णाने काय केलं, कुठलाही राग न येऊ देताना शास्त्राचा अभ्यास केला. खूप काही मोठा महापंडित झाला. आणि इकडं हा धुंदुकारी वाईट वळणाला लागला, वाईट व्यसनाला लागला, नशा करायला लागला. आणि बघता बघता दिवस चालत गेले. आई वडिलाला सण नाही उरलं. आई पक्ष मांडत होती मुलाचा, वडिलाला सण नाही झालं. वडिलांनी एक दिवस गोकर्णाजवळ विषय मांडला, मला आता सण होत नाही, मी काय करू. म्हणे बाबा माझी लायकी नाही तुम्हाला सांगायची, तरी पण मी सांगतोय. म्हणे तुम्ही आता वानप्रस्थ आश्रम स्वीकारावा. तुम्ही आता जंगलात निघून जावा, तिथं 10व्या स्कंदाचं अध्ययन करावं. आणि त्यांचा सल्ला पटला गोकर्णाचा. आणि ते ब्राह्मण देवता जंगलामध्ये निघून गेले. मायबाप हो, ते निघून गेले. इकडं मुलगा मोकळा झाला, आणखीनच बिघडत गेला. आणि वेश्येच्या नादाला लागला. अगदी 6-7 वेश्या त्यांना घरात आणून ठेवल्या. ते पाहून आईला पाहायला नाही गेलं. आईनं सुद्धा आपला देह त्याग केला. खूप काही असं न पाहिल्यासारखं तिथं ते चालू झालं. सगळी विस्टेट संपली. आणि मग तो चोऱ्या करू लागला. कारण एवढ्या मोठ्या स्त्रिया सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्यांना धन लागायचं. आणि स्वतःचं धन संपलं म्हणून त्यांना चोऱ्या सुरू केल्या. आता चोऱ्या करूनही पोट भराना जमाना. मग काय केलं यांनी, आता समजलं, त्या बाकीच्या जे वेश्या होत्या का त्यांना समजलं आता याच्याकडे काही उरलं नाही. म्हणे मग काय करायचं, म्हणे यालाच आता मारून टाकायचं. त्याला मारलं, त्याच्याच घरामध्ये गड्ड करून पुरून टाकलं. कुणाला, धुंदुकारीला. त्याच्याच घरामध्ये पुरलं. आणि गोकर्ण जायला होता तीर्थयात्रा करायला. गोकर्ण काही दिवसानंतर तिथं आला. तिथं आल्याच्या नंतर तो धुंदुकारी पिशाच झाला होता. त्याचं घर उघडलं, घरामध्ये गेला. त्याला माहित झालं का आपल्याला आता कुणीच राहिलं नाही. तो काशीला गेला आणि तिथं पिंडदान केलं सर्वांचं. अगदी भावाचं, आईचं, वडिलाचं सर्व काही त्यानं जे कर्तव्य होतं ते पार पाडलं. घरी आल्याच्या नंतर घरात गेला आणि तिथं तो धुंदुकारी त्या गोकर्णाला परेशान करायला लागला. गोकर्णाला वाटलं, समजलं गोकर्ण साधारण नव्हता. गोकर्ण अभ्यासू असा, शास्त्र पंडित होता. गोकर्णाला लगेच चुकलं, अरे धुंदुकारी गेला. पण धुंदुकारीचा आत्मा अजूक इथंच घुटमाळतोय. त्याचा जीव अजूक इथंच आहे. आणि त्याला हाक मारली, म्हणे मला माहितीये तू कोण आहे म्हणे. आणि त्या धुंदुकारीला म्हणे काय झालं बाबा. तो म्हणे तू माझ्यासाठी काय केलं. अरे म्हणे मी तुझ्यासाठी काशीला गेलो, गयेला गेलो, पिंडदान केलं. माझ्या भावाचं, मी भाऊ असतं या नात्याचं कर्तव्य मी पूर्ण केलंय म्हणे. नाही म्हणे मला मोक्ष नाही मिळाला. एवढं पाप केल्याच्या नंतर कसा मोक्ष मिळालो, हा मिळाला नाही म्हणे. मग आता काय करू. पण गोकर्ण हुशार होता, पंडित होता. गोकर्णाने काय केलं, 7 दिवसाचं भागवत ग्रंथाचं पारायण ठेवलं. आणि त्या धुंदुकारीला सांगितलं तुला हे अगदी व्यवस्थित चित्त एकाग्र करून ते ऐकावं लागल. काय ते ऐकावं लागल म्हणे मी पिशाचे, मी घडीत तिथं तर घडीत तिथं एका क्षणात मला एका ठिकाणी बसता येत नाही. बरं म्हणे ठीक आहे, बसता येत नाही ना. एक बांबूची काठी घेतली आणि त्या बांबूच्या काठीला एक छिद्र होतं. म्हणे त्याच्यात जाऊन बैस आणि ऐक. म्हणजे तू तिथं बसल्या ना तुझा जीव बी रमल, शांत बसशील, एका ठिकाणी बसशील. आणि त्यांनी तसं केलं. भागवत कथेला सुरुवात झाली. मायबाप, 1 दिवस झाला, त्या बांबूची एक गाठ फुटली. दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ फुटली. 7 दिवसामध्ये 7 गाठी फुटत गेल्या. आणि धुंदुकारी त्या पद्धतीनं वर सरकत गेला. पिशाच्य योनीला सुद्धा मोक्ष प्राप्त झाला. मग आपल्याला होणार नाही का. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ. ज्ञानदेवा सांगे
झाला हरिपाठ पूर्वना वैकुंठ मार्ग सोपा पूर्वना वैकुंठ मार्ग सोपा देवा झाला हरिपाठ पूर्वना वैकुंठ मार्ग सोपा पूर्वना वैकुंठ मार्ग ज्ञानदेव सांगत झाला हरिपाठ. हरिपाठ केव्हा होतो? ओळी पाठ केल्यानं नाही, आपला धडाका तोच चालू आहे. अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्दज्ञानी, विषय लोभी मनी साधनची बुडविली. आपल्याला समजत नाही संतांची भाषा. संतांची भाषा समजायला 1 किलोचा मेंदू लागतो, तेव्हा संतांची भाषा समजते, अन्यथा नाही. अन्यथा भ्रमच तयार होतो. साधू संतांना सांगायचं एक आहे, आपण करतो एक. हरिपाठ म्हणजे ओळीपाठ नाही. हरिपाठ म्हणजे हरी ओळख, हरीची ओळख करणे, हरी ओळखीचा करणे म्हणजेच हरिपाठ आहे. आणि त्यावेळेस ज्यावेळेस हरिपाठ होईल तेव्हा म्हणायचं आपला हरिपाठ झाला, आपला जीवनाला येऊन सार्थक झालं, कृतार्थ झालो, मोक्षाचे धनी झालो. आता आपल्याला पुन्हा जन्माला यायचं नाही आणि मरायचं नाही. ही गोष्ट केव्हा होते? संत जीवनात आले तर मायबाप. आणि अगदी त्याच पद्धतीने या कारभार पाटील परिवारानं 7 दिवसापासून भागवत पारायण केलं मायबाप. 7 दिवस आपल्या घरामध्ये आणि 8व्या दिवशी नियोजित आयोजित कीर्तन, नामस्मरण आणि अन्नदान, ज्ञानदान असा हा या कारभार परिवारानं नियोजित कार्यक्रम केला. मग मला सांगा, त्यांना त्यांच्या कर्मधर्म संयोगानं जरीही समजा देहामध्ये असताना, देह असताना जरी नसन काही घडलं, नसन काही झालं, पण अजून काही वेळ गेलेली नव्हती. शेवटच्या याच्यामध्ये का होत नाही, त्यांनी ती गोष्ट साध्य केली मायबाप. हो, काय साध्य केलीच. 7 दिवसापासून त्यांनी भागवत ग्रंथाचं पारायण केलं. अगदी ज्या पद्धतीनं गोकर्णानं धुंदुकारीसाठी ज्या पद्धतीनं ते पारायण केलं आणि 8व्या दिवशी मोक्ष मिळाला. कुणाला? धुंदुकारीला. अगदी त्याच पद्धतीनं आपले अशोक महाराज असतील, त्यांना सुद्धा मोक्ष मिळणारच पाहिजे. विठाला विठाला. हो, असं संत जीवनात जर आले तर आपल्याला सगळ्या काही गोष्टी होतात. मग मायबाप आपण म्हणू आमच्या मागे खूप मोठी जिम्मेदारी आहे, पण शास्त्र सांगतं आपल्याला कुठंही जायची गरज नाही. आपला जो काम करतो आपण तेच काम करायचं. मायबाप हो, आपण जर विचार केला, आपण म्हणून आपली आई आहे, वडील आहे, एवढ्या सर्वांना सांभाळून आमच्याकडे हे कसं प्राप्त होईल आम्हाला. पण हे कसं आहे, महाराज सांगतात, हे कसं आहे, अभंगाचं 2रं चरण. नाशिवंताची प्रिया पुत्र नाशिवंताची प्रिया पुत्र हो, नाशिवंताची प्रिया पुत्र नाशिवंताची प्रिया पुत्र नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा असती ना त्याची फळ. हे कसं आहे, महाराज सांगतात ते नाशिवंत आहे. आपल्याला जरी दिसत असेल, आपल्याला जरी समजत असेल, आपल्याला वाटतं आता अंगात रक्त आहे, पैसा कमवून ठेवा, आपल्या संततीसाठी लागेल, आपल्या मुलांबाळासाठी लागेल. पण शास्त्र सांगत अन्न मान धन येतो प्रारब्धाधीन. ते प्रारब्धानं भेटतं. मग आपल्याला वाटतं आपण जे मुलाबाळासाठी करून राहिलो, मग आपण आपलं प्रारब्ध घेऊन आलो, मग आपले मुलं त्यांचं प्रारब्ध घेऊन नाही आले का? त्यांचं कर्म घेऊन नाही आले का? जो तो ज्येष्ठेचं कर्म घेऊन आलेला आहे. आपण कितीही ठरवलं त्यांच्यासाठी कमवून ठेवायचं तरी ती गोष्ट शक्य होत नाही. जसं प्रारब्ध ते तसंच होतं. आपली प्लॅनिंग खूप मोठी आहे,
आपली प्लॅनिंग वेगवेगळी आहे, पण आपल्या अगोदर आपली प्लॅनिंग त्यांनी करून ठेवलेली आहे. तुम्ही माना किंवा नका मानू, हे चालतं त्याच्याच सत्तेनं, मिळतं त्याच्याच सत्तेनं. आपल्याला अहंकारामुळं ते वाटत नाही, भासत नाही. कसा अहंकार आहे आपल्याला, कशी आपल्यावर अज्ञानपणाची काजळी चढली. मला एक प्रश्न तुम्हाला करतो, त्याचं उत्तर द्या. सूर्य पूर्वेकडून उगतो आणि पश्चिमेकडे मावळतो, गोष्ट खरी का खोटी? खरी ना, बरोबर आहे ना. पण शास्त्र सांगतं, माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सांगतात, झाले 750 वर्ष त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये लिहून ठेवलेलं हे का सूर्य उगवत नाही आणि मावळतही नाही. कोणाचं खरंय? संतांचं खरंय का आपलं खरंय? बरोबर आहे ना. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आत्ता 5-50 वर्षापूर्वी विज्ञानानं शोध लावला का सूर्य उगवतही नाही आणि मावळतही नाही. सूर्य स्थिर आहे एका ठिकाणी, ही पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. त्याच्यामुळं आपल्याला भास होतो सूर्य उगवला आणि सूर्य मावळला. दिसतो का नाही? भास होतो का नाही? पण ते खरं आहे का? नाही. त्याच पद्धतीनं आपल्याला जरी आपले मुलं बाळ आई वडील सगळं काही दिसत असेल, पण तो आपला भास आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सांगतात, कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत मृग जळवत जाईलया. हा, कोणचे? मृगजळाप्रमाणे आई वडील सांगितले. काय सांगता महाराज? मृगजळावर सांगितले. आमचे महाराज सांगतात, शास्त्र सांगतं, आई बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. अहो, आई वडील असताना माणसाला कुठेही जायची गरज नाही, शास्त्र सांगतं ना. आणि आम्ही सुद्धा 2-2 तास आई बापावर सांगत राहतो. तुम्हाला हसायला लावणं, रडायला लावणं, मग नेमकी खरं कोणतं समजावं? इकडं माऊली सांगतात काय का कौनाचे मायबाप कौनाचे गणगोतन. एकीकडे सांगतात काही बाप केवळ काशी तेने न जावे तरी सही. काय समजायचं? घ्यायचं काय? हा, सकळ तीर्थाची अधुरे जे का माता पितरे. समजायचं का? अहो, समजायचं एकच आहे. माऊलीचा सांगणं आहे का आई वडील कसे मृगजळाप्रमाणे, मृगजळ ज्याप्रमाणे खरं नाहीये त्याच पद्धतीनं हे सगळं सुद्धा खरं नाहीये. मग जे शास्त्राला सांगायचं आई वडील काशी, ते काय? आई वडीलच काशी आहे आणि आपल्याला त्यांचीच पूजा करायची. पण आई वडील कोणते? जन्म देणारे नाही. हे झालं एका जन्माचा विषय. आपण अनेक जन्म घेतले आणि अनेक वेळेस आपण मेलो. मग प्रत्येक जन्माच्या वेळेस आपले प्रत्येक वेगवेगळे आई बाप का? आपल्या सर्वांचा एकच आई आणि एकच पिता आहे. तो पांडुरंग आपला पिता आहे आणि ती रुक्मिणी आई आपली माता आहे. त्यांना सोडून आपले दुसरे आई वडील नाहीये आणि आपल्याला त्यांची भक्ती करायची. ते आई वडील ते केलं काशीचं पुण्य. आता बसत का लक्षात? हा, असं आहे. परमार्थ समजायला मी अगोदरच सांगितलं 1 किलोचा भेजा लागतो. एकीकडे शास्त्र सांगत जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, कौतु सोयीत आपले पाये, तीर्थक्षेत्रा जाय चुकू नको. एकीकडे सांगत तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जेनी. काय खरं काय खोटं? एकीकडे शास्त्र सांगत तीर्थामध्ये काहीच नाही, दगड पाणी आहे. आणि एकीकडे सांगत जोपर्यंत हातपाय तोपर्यंत देव तीर्थटन करून या. काय करायचं माणसाने? हा, नाही मायबाप कुठेही जायची गरज नाहीये. सकाळी तीर्थ निवृत्तीच्या पायी सांगितलेले, विठ्ठलाच्या पायी सांगितलेले. तो विठ्ठल पांडुरंग परमात्मा आपला पिता आहे ना, त्याचं दर्शन घेतलं. सगळ्या तीर्थाचं दर्शन त्याच्या जवळ. कुठं? विठ्ठलाजवळ, त्या पांडुरंग परमात्म्याजवळ. आपण ज्या देवाची भक्ती करतोय, या देवाच्या वर एक देव आहे. ज्या देवाची तो देव तुकाराम महाराज म्हणते, आपला तो एका देवा करून घ्यावा, त्याने विना जीवात सुख नये. कोणचा? या सगळे आपण ज्यांना देव समजवतो. तुम्हाला पहिलेच सांगतो, आपण भक्ती करतो पण कुणाची करतो याची समज नाहीये. ऐका, भक्ती कुणाची करावी ती ऐका. आपण ज्या देवाची भक्ती करतो, ज्या देवाला देव म्हणतो, या सगळ्या देवाच्या वर एक देव आहे. आता त्याचं नाव काय? त्याचं गाव काय? तो कुठं राहतो?
हा तर शास्त्र सांगतं त्याला रंग नाही, त्याला नाव नाही, त्याला गावही नाही, त्याला काहीच नाही. मग ज्या देवाला नाव नाही त्याला कशी मारणार? ज्या देवाला गाव नाही त्याला शोधायला कसं जाणार? आहे का नाही परमार्थ? कसा आहे, कसा आहे परमार्थ? ज्या देवाला काहीच नाही त्याचा शोध कसा घेणार आपण? मग तीच मेघ संतांजवळ आहे. मग संत काय करतात? संत आपल्याला कानमंत्र देतात. कानमंत्र म्हणजे तत्व, तत्व म्हणजे नाम, नाम म्हणजे साधन. त्याला कोणी केशव म्हणलं, माधव म्हणलं, कोणी पाय म्हणलं, कोणी चरण म्हणलं, कोणी गोविंद म्हणलं, कोणी गोपाळ म्हणलं. प्रत्येक साधू संतांनी वेगवेगळं नाव दिलं. पण त्याला काय म्हणतात? पाय. त्याला काय म्हणतात? चरण. त्याला काय म्हणतात? साधन. कशाचं साधन? आपलं आणि भगवंतापर्यंत जाण्याचं जे अंतर कापतं त्याला म्हणायचं साधन. त्याला आपण गुरुमंत्र म्हणतो. ते गुरुमंत्र. आता पहा, जो देव आहे, जो देव आहे त्याला रंग नाही, रूप नाही. 33 कोटी देवाच्या वर जो देव आहे तो देव कुठं आहे? आता कुठं राहतो तो? कुठं राहतो? हा, तो राहतो आपल्या हृदयामध्ये. कोणचा देव? 33 कोटी देवाच्या वर एक देव आहे आणि तो देव आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये. मग आपण केवढे केवढे? आपण लहान आहे का? नाही, आपण खूप मोठे. पण आपल्या अज्ञानपणामुळे आपल्याला समजत नाही. पाण्यावरती शेवाळ आलं, मग पाण्याला झाकलं म्हणून पाणी नाहीये का? नाही नाही नाही. आपल्याला दिसताना शेवाळ दिसतं. शेवाळ बाजूला करा, पाणी जसं आहे तसंच आहे. आपण तेवढेच आहे. पण अज्ञानपणाची काजळी आली, मीपणाचा रोग लागला. आपल्याला वाटतं माझ्यामुळं झालं, मी होते म्हणून झालं. नाही, करता करविता तो आहे, घडून आणणारा तो आहे. त्यामुळं आपण आपल्याला अस्तित्व विसरलो. आपलं अस्तित्व खूप मोठं आहे, आपला बाप खूप मोठा आहे, आपण खूप मोठा आहे, मायबाप हो. आणि तो भगवंत असे शास्त्रामध्ये कानो किती खूप काही प्रमाणे. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सांगतात, तैसा हृदयामध्ये विरामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांताशी कामो विषयावरी. किंवा ज्या जनाबाई ज्या पंढरपूरला राहतात त्या जनाबाई सांगतात, देव आहे, देव आहे आणि पंढरपूरला येऊन पाये. असं आहे का? काय म्हणतात जनाबाई? देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाये. पंढरपूरला यायचं नाही सांगितलं. ज्या जनाबाई पंढरपूरला राहत होता त्या जनाबाई काय म्हणतात? हृदय मंदिरी शोधून बंदी खाना केला आता विठ्ठल कोणीला, आता विठ्ठल कोणीला, आता विठ्ठल कोणीला. हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोणीला, आता विठ्ठल कोणीला, आता विठ्ठल कोणीला. हो, जनाबाई म्हणतात हृदयबंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला. याच्या करताना आपल्याला हे काम क्रोध आपले हे जे विषय हे बाजूला करायचे. हे आपले विकार आहे, या विकारामुळे आपल्याला काही सुधरत नाही. जे सत्य आहे ते चुकीचं वाटतं आणि जे खोटं आहे ते सत्य वाटायला लागतं. त्याच्या करताना आपली ही नावे ही धड नाही, हिला सुधरा. आता समजलं ना आपल्याला? आता सावध व्हा. आपण झोपेल होतो, आपण झोपेल होतो, संत आपल्याला जागी केलं. ते झोपणं नाही, हे झोपणं आहे. डोळे असून अज्ञानपणाचं सोंग घेणं याला म्हणतात झोपणं. देव कळून चुकीची भक्ती करायची. तुका म्हणे कैसे आंधळे जण गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्याला विसरलो आणि खोट्याचाच चालू झालं. आता उठलो आपण, आता सावध झालो आणि याच्यामुळंच ही नाव कशी आपल्याला चांगली करायची, धड करायची. अभंगाचं 3रं चरण. नामधन करा नामधन करा नामाचे आदिवासी
हे भव सिंधूची तरी पावे हे भव सिंधूची तरी पावे आजीवन आली या पुत्र आजीवन आली या पुत्र हरी 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 गोपाल कुमारी गोपाल कुमारी चला 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 हरी जय जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी काळी वाजून भजन करा सर्वांनी. गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी बघता बघता आपली वेळ संपलेली आहे. आज खरोखर एवढा भाग्याचा दिवस आला आपल्या सर्वांच्या साक्षीनं. आपले वैकुंठवासी अशोकजी महाराज यांना आपण सर्वजण शेवटच्या क्षणाला साथ देण्यासाठी सर्वजण आलात. खरोखर आपलं सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडं मायबाप, कारण ह्या नामस्मरणामध्ये एवढी काही ताकद आहे, एवढी काही ताकद आहे. तुम्हाला पहिले सांगितलं, अहो एवढे पाप करून वाल्या कोळ्याचा उद्धार होऊ शकतो, वाल्याचे वाल्मिकी होऊ शकतात, आपण होणार नाही का? हा, पण ज्ञान आपल्याला थोडंफार जर ज्ञान मिळालं तर आपल्याला वाटतं आपल्याला सर्व काही मिळालं, परंतु असं नाहीये. महाराज चांगदेव महाराज 65 इकडं 14 विद्या आणि 64 कला होत्या. अगदी काळालाही भिरकून लावण्याची ताकद होते त्यांच्यामध्ये. खूप काही असा एवढा तपस्वी महान, पण त्यांना काय करावं लागलं? आदिमाया शक्ती मुक्ताईचे पाय धरावं लागले मायबाप हो. त्याच्या करताना आपल्याला वाटत असेल आपला उद्धार व्हावा, त्यासाठी आपल्याला सुद्धा कुणाचे तरी पाय धरावं लागल, तेव्हा आपला उद्धार निश्चित होईल, जीवनाचं सार्थक होईल. मी कोण आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. देव कोण आहे, मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठं जायचं. वास्तविक जर पाहिलं, संपूर्ण 4 वेद 7 शास्त्र 18 पुराण हे सांगतात का भगवंत आपल्या हृदयामध्ये. देव पाहायला जायची गरज नाही, आपल्यात असलेला भगवंत जो दाखवून देईल त्याचा शोध घ्यायचा आहे आपल्याला. जोपर्यंत आपल्यात असलेला भगवंत आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही. आपल्याला तळमळ लागली पाहिजे, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान. तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही मायबाप, तोपर्यंत चालायचंय, संसार करायचाच आहे. पण ते करत असताना आपल्याला हीची जोड लावायची आहे. आणि असं सगळं काही व्यवस्थित झालं तर जीवनात आल्याचं बाबा मायबापा हो, पुढच्या जन्मामध्ये एवढे काही कष्ट आहे, अत्यांतिक दुःख आहे,
असे भयान दुःख आहे का त्याचं वर्णनही करू शकत नाही. तुम्हाला ऐकायचे असेल तर गरुड पुराण उघडा आणि वाचा. खूप काही असं सुंदर सांगितलेलं आहे. पुढे गेल्यावर कसा जन्म मिळतो, काय काय करावं लागतं. या सूर्याच्या जवळ एवढं तप्त आहे त्याच्यापासून जावं लागतं. असा देह प्राप्त होतो का त्याच्यात फक्त मरण नाही पण आत्यंतिक दुःख आहे. त्या नद्या आहे, वैतरणी नदी आहे, खूप काही अशा नद्या आहे, रक्ताची आहे, पोहाची आहे, त्याच्यातून जावं लागतं. इतके कष्ट आहे, इतके कष्ट आहे अत्यंतिक. जर त्या कष्टाकडं तिकडं जर जायचं नसल तर आताच सावध व्हायचंय आपल्याला. आपली वेळ संपलेली आहे. मायबाप हो, तुमच्यावाले 10-5 मिनिटं शिल्लक घेतल्यामुळं तुमची सर्वात पहिले माफी मागतो. आणि असं कशामुळं करायचंय, संत जर जीवनात आले ना तर आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. आणि एकदा जर ती जाणीव झाली की आपलं अखंड नामस्मरण चालू होतं. आपल्याला पॅरालिसिस झाला तरी ते चालतं, झोपेला असलं तरी चालतं, कोमात गेलो तरी चालतं. ते जर चालू असतो तर आपण आपल्याला घ्यायला काळ येत नाही. जिथं अखंड नामस्मरण चालू आहे ना तिथं काळ येत नाही. तिथं भगवान श्रीकृष्ण सांगतात, माझा भक्त देखोनिया यमदूत जाती सांडोनिया, त्यासी मी विमानी वैसोनिया पण पळे तसे. भगवान श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला, अर्जुना जो माझा भक्त आहे ना, कुणाला सांगतात, माझा भक्त देखोनिया यमदूत जाती सांडोनिया. यमाच्या दूताला तिकडे जाता येत नाही, ते यमाचं गिऱ्हाईक राहत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ते माझं गिऱ्हाईक आहे, ते माझा भक्त आहे, मी पावून घेईन. आणि स्वतः ते येतात. कोण? भगवान श्रीकृष्ण. आणि आपल्याला विमानात बसून घेऊन जातात. कोणचं विमान? ज्या विमानामध्ये संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले ते विमान. अजून बी बऱ्याचशा जणांच्या, आता विषय लांबल पण 1 मिनिट घेतो फक्त. विषय असा आहे का बऱ्याच जणाला काही काही अजून वेगवेगळी माहिती मिळाली. संत तुकाराम महाराज खरंच वैकुंठाला गेले का? मी सांगतो हो, 101% वैकुंठाला गेले. खरंच विमानात गेले का? कोणी म्हणतं त्या काळात विमान होतं का? हो होतो. पण तुम्ही मला पहिलेही सांगितलं शास्त्र समजायला 1 किलोचा भेजा. हा, तेवढं सूत्र आपलं पाठ करून ठेवायचं. हा, आता ते विमान सांगितलं, पण विमान कोणचं? गरुडाचं विमान. गरुड म्हणजे काय? गरुड म्हणजे आपला श्वास. आता बसतं का तुमच्या लक्षात? आपला श्वास म्हणजे गरुड आहे आणि आपला श्वास म्हणजे ते विमान आहे. आणि त्याच विमानानं तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. आपल्यालाही त्याच विमानानं जाता येतं. हा, हे आपल्या जवळच आहे. सर्वत्र माऊली ज्ञानोबा सांगतात, सर्वत्र वैकुंठ केले असे. वैकुंठ इकडं तिकडं नाहीये, स्वर्ग इकडं तिकडं नाहीये, नरक इकडं तिकडं नाही. सगळं काही आपल्या जवळच आहे. सगळं आपल्या जवळ. चौकडे वैकुंठ आहे पण आपल्याला समजत नाही. देव आपल्या जवळ आहे असा एकही माणूस नाही, त्याला दररोज देव भेटत नाही, पण तो देव आपल्याला ओळखू येत नाही. हे आपलं दुर्भाग्य आहे. तो देव ओळखू यावा याच्यासाठी संतांचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि तेच जर आपण असं केलं तर तो काळ आपल्याकडे येणार नाही. मी नाही सांगत, संत तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे आला काळा तोंडावरी, तुका म्हणे काळा आला तोंडावरी, तुका म्हणे काळा आला तोंडावरी, तुका म्हणे काळा आला तोंडावरी, काळा आला तोंडावरी, तुका म्हणे काळा आला तोंडावरी, तुका म्हणे काळा आला तोंडावरी, तुका म्हणे आला तोंडावरी, वाटा बनारी रामा बारी, वाटा बनारी रामा बारी, माझी वतानी प्रिया पुत्र, माझी वतानी प्रिया पुत्र, वाटा बनारी रामा बारी, वाटा बनारी रामा बारी, माझी वतानी प्रिया पुत्र, माझी वतानी प्रिया पुत्र, विजयाचा शिणा त्याची बाळा, विजयाचा शिणा त्याची बाळा,
राजवंताची प्रिया पुतळण राजवंताची प्रिया पुतळण प्रिया पुतळण धन्यवाद. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी बाता भरा हरी रामबाणी. तुकाराम महाराज म्हणतात का त्या काळाच्या तोंडावर हाना. साधू संतांनी सांगितलं नामाची या बळी न भिऊ सर्वता कळी काळाच्या माथा सोटे मारू. एवढी ताकद आपल्यामध्ये येते मायबाप हो संत जीवनात आले तर. एवढा सुंदर असा महिमा आहे संतांचा आणि एवढं सुंदर हे नामस्मरण एवढी खूप मोठी शक्ती. ते नाम एवढं मोठं आहे गगनाहुरी वाढ नाम आहे. या आकाशापेक्षाही मोठं नाम आहे आणि त्या नामाचं नामस्मरण जर केलं तर आपणही तेवढेच होतो. खूप सोपा खूप सुंदर गोड परमार्थ आहे. परमार्थ करणं म्हणजे अभंग म्हणणे टाळ वाजणे इकडं तिकडं जाणे अजिबात नाही. परमार्थ खूप सोपा आहे. ठाईच वैसोनी करा एक चित्त. एका ठिकाणी बसून चित्त एकाग्र करणं याला परमार्थ म्हणतात. याच्याशिवाय जगात कुठला परमार्थ नाही. साधू संतांनीही दुसरा सांगितला नाही. मग हे काय आहे? हे परमार्थ कसा करावा त्याचे साधन आहे. हे पण एक प्रकारचं नामस्मरण आहे. ज्या पद्धतीनं काया ही पंढरी आत्मा पांडुरंग हे पंढरपूर आहे. आपलं शरीर पंढरपूर आहे आणि याच्यात असलेला पांडुरंग परमात्मा आहे. ह्यो पांडुरंग परमात्मा जोपर्यंत ओळखीचा होत नाही तोपर्यंत या भूतलावरचा एकही देव आपल्याला समजू शकत नाही. आपल्याला दगडच दिसणार आहे आणि पाणीच दिसणार आहे. मायबापो पहिले आतला ओळखीचा करा मग बाहेरचा कळल. साधू संतांनी तेच केलं. पहिले आतला आपण मी कोण आहे ते ओळखीचा केला तेव्हा बाहेरचा समजल. नाहीतर तुम्ही पंढरपूरला इष्ट टिकून राहायला गेले विठ्ठल कळू शकत नाही अजिबात नाही. तिथं डोकं आपटून जीव जरी गेला तरी नरकालाच जावं लागेल. काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. बोलाच्या ओघात चुकीचे शब्द निघाले असेल सोडून द्या मायबापो. माझी तळमळ एकच का आपण सुधरावं आणि सतमार्गाला लागावं. एवढी तळमळ या ओघाओघात सांगण्याच्या याच्यामध्ये चुकीचा शब्द निघाला असेल सोडून द्या. जे योग्य आहे ते साधू संतांचं आहे. बघता बघता वेळ संपुष्टात आली. सर्व गुणीजन मंडळी गायक मंडळी आपले सर्वांचे पुनश्च एकदा विनेकरी बाबा असतील लाख लाख धन्यवाद. आमचे मृदुंगाचार्य हार्मोनियम वादक तुम्ही सर्वजण सुंदर अशी गोड अशी साऊंड सिस्टम आहे त्यांचे भाऊ लाख लाख धन्यवाद. आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वजण प्रार्थना करूया. प्रार्थना का कैलासवासी आमचे अशोक महाराज त्यांना सद्गती प्राप्त हो. भगवंत त्यांची शांती देवो आणि पुढील प्रवास त्यांचा एकदम सुखकारक हो अशी सर्वजण आपण प्रार्थना करूया. या कारभार परिवारानं त्यांचे भाऊ असतील मुलं असतील यांनी सर्वांनी असं सुंदर असं नियोजन करून त्यांचं कर्तव्य पूर्णपणे पार पाडलं आहे. आणि निश्चितच तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सदा त्यांचे. खरंच तुकाराम महाराज सांगतात ते जे पितृ आहे ना ते खरंच असं आशीर्वाद देऊन आणि त्यांचं कल्याण हो अशी मागणी करतील. झालेली सेवा आपल्या गावच्या मारुती बाप्पाच्या चरणी अर्पण आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की जय. पुढील काही सूचना असेल द्या.